नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक नवीन विषय घेऊन आले। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। अगदी रिझर्वेशनबद्दल मी आज डिटेल्समध्ये माहिती सांगणार आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांचा मला कॉल येत आहे महाराष्ट्रामधून की मॅडम आमच्या कॅटेगरीनुसार किती पर्सेंटेज रिझर्वेशन असणार आहे, 2023मध्ये किती होतं आणि 24मध्ये किती राहणार आहे। अगदी त्याच्याबद्दल डिटेल्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी तमाम आपल्या महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना ज्यांना 85% कोठ्यामधून ॲडमिशन्स होत असतात त्यांच्याविषयी अगदी डिटेल्समध्ये सांगणार आहे। तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। अगदी मी तुम्हाला अगदी पूर्ण अगदी पर्सेंटेज प्रत्येक कॅटेगरी वाईज सांगणार आहे। तर ज्या काही विद्यार्थ्यांना माझा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी नक्कीच लाईक सबस्क्राईब करा की जेणेकरून पुढचे असेच नवीन तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील। तर ओके मित्रांनो, पुढे स्क्रीनवरती अगदी झूम करून तुम्ही पाहू शकता। मी ते कॅटेगरी वाईज काढलेलं आहे। रिझर्वेशन पर्सेंटेज इन गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेज विथ एलिजिबिलिटी क्रायटेरिया हे पूर्ण अगदी डिटेल्समध्ये काढलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि इथं रिझर्वेशन इथं दिलेलं आहे किती पर्सेंटेज आहे। तर जे काही आपले महाराष्ट्रीयन तमाम विद्यार्थी आहेत त्यांना 85% कोठ्यामधून ॲडमिशन होत असतं हे सगळ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांचं 10वी 11वी आणि 12वी हे तिन्ही वर्ष जर महाराष्ट्रामधून झालेले असेल आणि त्यांचं डोमॅसाईल सर्टिफिकेट जर महाराष्ट्राचं असेल त्या विद्यार्थ्यांकडे, तर हा प्रत्येक गव्हर्नमेंट कॉलेजमधला रिझर्वेशनचा पर्सेंटेज जेवढे आहेत तेवढे आणि प्रायव्हेट कॉलेजचं जेवढे पर्सेंटेज दिलेलं आहे प्रत्येक कॅटेगरी वाईज रिझर्वेशन हे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारच आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। अगदी स्क्रीनवरती तुम्ही अगदी झूम करून पाहू शकता। तर इथे रिझर्वेशन पर्सेंटेज काढलेलं आहे। तर फर्स्ट आपण कॅटेगरीचा विचार करूया। आणि इथे मी कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज पर्सेंटेज काढलेलं आहे आणि इथे प्रायव्हेट कॉलेज पर्सेंटेज काढलेलं आहे। ओके, तर इथं आधी पहिल्यांदा आपण ओपन कॅटेगरी जनरलचा पाहूया। इथं 30% गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला पर्सेंटेज आहे 30% आणि प्रायव्हेटला आहेत 50%। ओके, आणि मराठा आरक्षणाला गव्हर्नमेंटमध्ये 10% आहे तर रिझर्वेशन पर्सेंटेज आणि प्रायव्हेटमध्ये पण 10% रिझर्वेशन पर्सेंटेज आहे। नेक्स्ट पाहू शकता EWSला 10% रिझर्वेशन आहे गव्हर्नमेंट कोठ्यामध्ये आणि प्रायव्हेट कोठ्यामध्ये इथे रिझर्वेशन EWSवाल्यांना नाही आहे। ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। आणि OBC च्या जे रिझर्वेशन OBC जे कॅटेगरी आहे त्यांना रिझर्वेशन 19% आहे त्या गव्हर्नमेंट कॉलेजला आणि प्रायव्हेटला पाहू शकतो तुम्ही 9.5 हे प्रायव्हेट कॉलेजला रिझर्वेशन आहे। आणि विजय कॅटेगरीचा जर विचार केला तर 3% हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला 3% रिझर्वेशन आहे आणि प्रायव्हेटचा विचार केला तर 1.5 रिझर्वेशन आहे। आणि नेक्स्ट कॅटेगरी पाहू शकतो तुम्ही NTBचं 2.5 हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला रिझर्वेशन आहे आणि प्रायव्हेट कॉलेजला 1.25 हे प्रायव्हेट कॉलेजला रिझर्वेशन आहे। आणि नेक्स्ट पाहू शकता तुम्ही NTCला 3.5% हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रिझर्वेशन आहे आणि प्रायव्हेट कॉलेजला 1.75 आहे। ओके, आणि नेक्स्ट पाहू शकता तुम्ही NTDला 2% हे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज रिझर्वेशन आहे आणि प्रायव्हेट कॉलेजला 1% हे रिझर्वेशन आहे। तर हे असं प्रत्येक कॅटेगरी वाईज मी तुम्हाला अगदी दाखवत आहे। तर अगदी पुढे तुम्ही आणखीन पाहू शकता। तुम्ही इथं NTD पर्यंत मी तुम्हाला सांगितलं आहे आणि इथे हे मॅनेजमेंट कोठा म्हणजेच NRI कोठा काढलेला आहे। तर गव्हर्नमेंट कॉलेजला हा कोठा नसतो म्हणजे तिथे रिझर्वेशन नाही आहे आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजला 15% तिथे रिझर्वेशन असतं। हे मॅनेजमेंट कोठा म्हणजेच NRI कोठ्यामधून। ओके, तर हे झालं अगदी तुम्हाला डिटेल्समध्ये मी तुम्हाला अगदी रिझर्वेशनबद्दल सांगितलं आहे। आणि नेक्स्ट तुम्ही पाहू शकता इथे की मी स्क्रीनवरती आणखीन एक पूर्ण अगदी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगू इच्छिते की एज्युकेशनल एज एलिजिबिलिटी याच्याबद्दल पण अगदी मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगणार आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता स्क्रीनवरती मी अगदी झूम करून तुम्हाला दाखवत आहे। एज्युकेशनल्स आणि एज एलिजिबिलिटी बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहितीच आहे। तर अगदी हे एज्युकेशनल 12th पास हे आहेच कंपल्सरी आणि एज आहे कंप्लीट 17 इयर्स ॲज ऑन 13/12/2024 असं दिलेलं आहे। आणि ते आणखीन पुढे तुम्ही पाहू शकता इथे कोर्सेस आहे आणि ते जनरल EWS जनरल त्याच्यामध्ये OBC SC ST आणि PWD ह्याच्याबद्दल पण अगदी मी तुम्हाला पूर्ण अगदी झूम करून मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला एक एकंदरीत गोष्ट लक्षात येईल। तर ओके, इथं अगदी कोर्सेसबद्दल सांगत आहे आणि ते कॅटेगरी विद्यार्थ्यांची किती आहे त्याच्याबद्दल अगदी नीट मिनिमम स्कोर द एलिजिबिलिटी इथं दिलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता। त्याच्यामध्ये पर्सेंटेज प्रत्येक कॅटेगरी वाईज प्रत्येकाला किती पर्सेंटेज दिलेलं आहे अगदी नीट मिनिमम स्कोअरसाठी पाहिजे असतात ते लक्षात घ्या तुम्ही। MBBSसाठी इथे आपण विचार करूया BDS BMS आणि BHMS त्याच्यासाठी जनरल आणि EWSसाठी 50%चा मिनिमम स्कोअर पाहिजेत त्यांना आणि OBC SC STसाठी 40% मिनिमम पाहिजेत आणि PWG आहेत ते हँडिकॅप त्यांना 45% तिथे एलिजिबिलिटी आहे, मिनिमम स्कोअर पाहिजे।
ओके. आणि नीट स्कोअर 2023 दिस इयर इट मे बी इन्क्रीज 5 मार्क प्लस. ओके. तर आता इथे मार्क आपण 2023चा विचार केला तर जनरल आणि EWSला 137 होते, OBC SC STला 107ला होता इलिजिबल, आणि PWDला 121 म्हणजे 121. त्याच्यामध्ये OBC SC ST हे PWDच्या विद्यार्थ्यांसाठी तेवढ्यात ही मिनिमम इलिजिबल नीट स्कोअरचा तो स्कोअर होता गेल्या वर्षी. आणि ह्यावर्षी 2024चा जर विचार केला तर प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण +5 मार्क घेऊन चालायचे, म्हणजे आपल्याला एकंदरीत लक्षात येईल की आपला ह्या वर्षीचा कितीचा स्कोअर असणार आहे, मिनिमम स्कोअर. ओके. आणि फॉलोइंग द कोर्सेस नीट ॲपियर कंपल्सरी, त्याच्याबद्दल पण अगदी मी तुम्हाला पूर्ण हे डिटेल्स अगदी सांगणार आहे, वाचून दाखवणार आहे. तुम्ही या स्क्रीनवरती पाहू शकता. अगदी पुढे मी तुम्हाला झूम करून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येतं. तर इथे फॉलोइंग कोर्सेस नीट ॲपियर कंपल्सरी असं दिलेलं आहे. तर इथे वेटरनरी BVSC म्हणजेच वेटरनरी 50% दिलेलं आहे जनरल आणि EWSला, OBCला 47.5% दिलेलं आहे, आणि PWDला 47.5% दिलेलं आहे. आणि तसंच तुम्ही पुढे पाहू शकता BPTH आणि BOTH, त्याच्यासाठी जनरल आणि EWSला 35% आणि OBC SC STला 35%च आहे इथे, आणि PWDला पण 35% आहे. हे पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. BASLPला इथे पण 35% आहे, आणि OBC SC STला पण 35% आहे, PWDला पण 35% आहे. आणि नेक्स्ट पाहू शकतो BPO ला 35% जनरल आणि EWSला आहे, OBC SC STला पण 35% आहे, आणि PWDला पण 35%च आहे. आणि BSc नर्सिंगचा जर विचार केला तर जनरल आणि EWSला 45% आहे, आणि OBC SC STला 40% आहे, आणि PWDला पण 40% आहे. तर हे अगदी मी तुम्हाला डिटेल्समध्ये अगदी तुम्हाला पूर्ण अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईजचं मिनिमम कोर्सेस आणि फॉलोइंग द कोर्सेस नीट ॲपियर कंपल्सरी आहे. ह्या गोष्ट प्रत्येक ह्या फील्डला पण एखाद्या वेळेस तुम्ही जर एलिजिबल नसेल तरी पण आम्ही इथे ह्या कोर्सला ॲडमिशन्स म्हणजे घेऊन देत असतो. हे जे कोर्सेस आहेत वेटरनरी, BPTH, BASLP, BPO आणि BSc नर्सिंग, हे जे त्यांनी फक्त एक्झाम नीट ॲपियर केली पाहिजे त्या विद्यार्थ्यांनी. जर काही ते विद्यार्थी काही कारणास्तव ते नीट स्कोअर तेवढ्या घेऊ शकले नसतील, मिनिमम स्कोअर एलिजिबल नसतील, तरी पण त्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या फील्ड्समध्ये तुम्हाला ॲडमिशन्स भेटू शकतं. फक्त त्या विद्यार्थ्यांना नीट ॲपियर केलेली पाहिजे, हे कंपल्सरी आहे. ओके. आणि तसंच आणखीन मी पुढे तुम्हाला इथे सांगते की इथे आमच्याकडे सध्या पेड काउन्सिलिंग चालू झालेलं आहे, आणि माझं नाव आहे डॉक्टर सरोज, आणि हा नंबर दिलेले आहेत 2 नंबर. ह्या नंबरवरती तुम्ही नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट मेसेज करून आम्हाला पेड काउन्सिलिंग म्हणून असं तुम्ही मेसेज टाका, आणि त्याच्याबद्दल पण अगदी तुम्हाला डिटेल्स माहिती मिळेल. आणि अप टू ॲडमिशनपर्यंतसुद्धा आम्ही पूर्ण प्रोसेस आमच्या मार्फत तुम्हाला करून देऊ 100%. ज्या काही विद्यार्थ्यांना कमी मार्क पडत असतील तर त्याही विद्यार्थ्यांना काहीच चिंता करायची गरज नाही. अगदी मी डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये तामिळनाडू राज्यामध्ये पूर्ण अगदी 150 to 200 मार्कच्या पण विद्यार्थ्यांना मी ॲडमिशन्स MBBSसाठी करून देत असते. तर अशा जर ॲडमिशन्स तुम्हाला MBBSला कमी मार्कांवरती पाहिजे असेल आणि कमी बजेटमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल किंवा मेसेज करून विचारू शकता. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या ह्या चॅनलला नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून भविष्यामध्ये सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आणि मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप लिंक आणि टेलिग्राम लिंक दिलेला आहे. त्या दोन्ही लिंकला तुम्ही क्लिक करून तुम्ही आमच्याशी जॉईन होऊ शकता. एवढंच या निमित्ताने हा विषय घेऊन आले होते. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.